बाबासाहेबांनी तर दलितांसाठी सर्व केलं, आम्हा महिलांसाठी काय केले? तर ताई, तू नक्की जाणून घे बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलं होतं। 1947 मध्ये बाबासाहेब हे पहिले कायदेमंत्री झाले होते। महिलांच्या स्थितीकडे पाहत बाबासाहेबांनी काही कायदे महिलांकरता बनवले होते। त्यांची व्यथा आणि त्यांच्यासाठी वारसा न घटस्फोट घेण्याचा अधिकार, ना दत्तक घेण्याचा अधिकार, समानतेची लाजिवान गोष्ट बाबासाहेबांना खटकत होती। हे सगळं लक्षात आलं त्यावेळेस हिंदू कोड बिल म्हणून बाबासाहेबांनी त्याच्यावर भरपूर काम केलं। तेव्हा जोरदार विरोध झाला। हिंदू धर्म भ्रष्ट होईल आणि सगळं उद्ध्वस्त होईल ह्याची घोषणा प्रत्येक वेळेस केली जात होती। त्यात नेहरू सरकारनेही ह्या गोष्टींसाठी फारसा पाठिंबा दिला नव्हता। जोरदार विरोध असल्यामुळे 27 सप्टेंबर 1951 मध्ये बाबासाहेबांनी कायदेमंत्रीच्या पदावरून राजीनामा दिला होता। स्त्री पुरुष समान नाही तर संविधानाच्या आत्म्याचा अपमान होतो। हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट, स्त्रीला मतदान देण्याचा हक्क आणि शिक्षणाचा हक्क, काम करण्याचा आणि सन्मान वेतनाचा हक्क सुद्धा बाबासाहेबांनी दिला होता। बाबासाहेब हे केवळ दलितांचेच नेता नव्हते तर महिलेच्या हक्काचे खरे रक्षक होते। तर मानाचा जय भीम सर्वांना।